आज सकाळी महात्मा फुले यांना अभिवादन केलं जयंतीनिमित्त आणि दुपारी सगळे कामे आटपली आणि संध्याकाळच्या वेळी सगळेजण आलं होतं विहार साफसफाई करायला. तर आज होता साफसफाईचा दिवस. तर हाय हे बघा इथे सगळे मुलं आले होते आणि आमचे मुले ना इतके जास्त हौशी आहेत. जयंती असली की त्यांना असं साफसफाई करणं, त्यानंतर सगळी जयंतीची तयारी करणं हे खूप आवडतं आणि यांना बघून मला माझ्या लहानपणीची आठवण येते. कारण आम्ही सुद्धा जयंती असली की महिनाभर आधीच आम्हाला असं व्हायचं की कधी जयंती होईल आणि कधी आम्ही सगळं आवरू. तर इथे बघा सगळी साफसफाई चालली. आमच्या इथे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे बरोबर महात्मा ज्योतिराव फुले जयंतीच्या यांचं पुस्तक कामासाठी मनापासून भाग घेत असतात. इथे बघा आता आम्ही इथे आमची जी लायब्ररी आहे तीच साफसफाई करायला काढली आहे. जसं मी काल जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आम्ही ना ग्रामपंचायतीकडून एवढ्या सगळ्या सुविधा घेतल्या होत्या. तर मी ना 2014 मध्ये सदस्य होते, ग्रामपंचायत सदस्य. तर त्यावेळी या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या ग्रामपंचायतीकडून घेतल्या होत्या. तर मी तुमच्या माहितीकरता सांगते, ग्रामपंचायतीकडे ना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे या अंतर्गत निधी असतो. त्याचबरोबर एकूण ग्रामनिधीच्या 15% निधी आणि 15 वित्त आयोग त्याचा सुद्धा निधी असतो आणि त्याच अंतर्गत मी इथे रस्ते, गटारी, कपाट, पुस्तके, स्वयंपाकाची भांडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमान आणि विहार ते सुद्धा या योजनेतून बांधून घेतलं होतं. त्यामुळे सदस्य झाल्यानंतर ही सगळी कामे आम्ही सगळ्यांनी मिळून करून घेतली होती आणि त्यामुळे मला खूप जास्त अभिमान वाटतो की आपण काहीतरी राजकारणात गेल्याचा फायदा झाला. तर बघा आता इथे ना साफसफाई चालू आहे आणि इथे सगळ्या चेअर वगैरे बाहेर काढल्या होत्या. मोटर लावून दिली होती. त्यानंतर सगळे ताई वगैरे आमची इथली मुलं सगळे आले होते. त्यांनी सगळ्या चेअर वगैरे स्वच्छ केला. मग मी इथे ना विहारामध्ये सगळीकडे पाणी मारून घेतलं आणि आमच्या मुलांनी ना खूप जास्त मदत केली. मूर्त्या साफ करणे, झाडझूड करणे या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. 14 एप्रिल ना हा सण आमच्या सगळ्या बौद्ध बांधवांसाठी खूप महत्त्वाचा असतो. याची साफसफाई करण्यापासून तर पूर्ण तयारी करण्यापर्यंत ही मजाच खूप वेगळी असते. तुम्ही तुमच्या इथे 14 एप्रिलची कशी तयारी केली हे मला नक्की कळवा आणि तुमची फिलिंग कशी असते हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये करा. तुम्ही नक्कीच मला या गोष्टीसोबत रिलेट करू शकता. तिथे बघा मस्त साफसफाई झाली. सगळ्यांनी मिळून सुंदर अशी साफसफाई केली आणि इकडे ना तोपर्यंत बाकीची तयारी चालू होती, ज्यामध्ये झेंडे, पोस्टर, बॅनर, डेकोरेशन याची सुद्धा इकडे पलीकडे तयारी चालू होती. आणि असं होतं आमचं या वर्षीचं सुंदर असं डेकोरेशन. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आमची तयारी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.